सोलापूरमध्ये 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे शेजारच्या तरुणाने हे कृत्य केले असून या कारस्थानामध्ये पीडितेच्या आईचा देखील हात असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपी आणि पीडित मुलीच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 22 फेब्रुवारी रोजी पीडितेचे वडील कामावर आणि भावंड बाहेर गेले असता आरोपीने घरात येऊन सदर मुलीला बळजबरीने मांडीवर बसवत लैंगिक शोषणाचा प्रयत्न करून विनयभंग केला. या संदर्भात पीडित मुलीने आईला माहिती दिली असता तो तुझा मामा आहे, काय होत नाही असे म्हणत मुलीला गप्प केले. दुसऱ्या दिवशी अल्पवयीन मुलीनं आरोपी आणि आईला नको त्या अवस्थेत पाहिले. त्यावेळेस आरोपीने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली. तिच्या जबाबावरून मुख्य आरोपी आणि पीडितेची आई यांच्या विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.